वेलकम बैक टू चैनल विच दर्शना के ब्लॉग्स। और आज मी बनवणार आहे मोजितो. सो लेट्स स्टार्ट. आणि आज मी सोडाचा मोजितो बनवणार आहे. आपण इंग्रेडिएंट्स पहिले बघून घेऊया. शुगर आहे आपल्याकडे. देन वी हॅव अ लॉट ऑफ मिंट लीव्स फ्रेश, वन लेमन आणि अ पिंच ऑफ सॉल्ट. किती क्यूट स्पून आणि वाटी आहे चिक्क. सो लेट्स स्टार्ट. आणि आता आपण पहिला चॉपिंग पासून स्टार्ट करूया. सो आपण असं हे चॉपिंग बोर्ड घ्यायचंय, सुरी घ्यायची आहे. आणि पहिला सांगते, सगळं मी धुवून ठेवलंय ऑलरेडी, सगळं प्रिपरेशन करून ठेवलंय. तर आपण थोडा कॅमेरा आता खाली करूया आणि चॉपिंग करणार आहे. हे गो लेमन घेतला, ह्याचं मधून असं तुकडे करायचे. तर हे दोन भागीचे झाले आहेत. तर आपल्याला पूर्ण एक नाही लागणार आहे, अर्धा लागणार आहे. सो आपण हा हाफ ठेवूया आणि हा हाफ ठेवूया. ह्याचे जे सीड्स आहेत ना ह्याच्यामध्ये जे थोडेसे आहेत, पण ते पण काढून टाकायचे आपल्याला. माझ्या मम्मीने आता जस्ट ओटा वगैरे साफ करून ठेवलाय. म्हणून आपण मी बी वगैरे पाडले तर ते पाडायचं नाही आहे. साखर पण नाही पाडायची आहे. खूप एकदम नीट आणि क्लीन करून ठेवलं आहे सगळं प्लॅटफॉर्म. आता हे पण असं म्हणजे एकदम सीडलेस झालंय. तर ह्याचे आपल्याला 4 तुकडे करून घ्यायचे. असं असं तुम्ही घरात हे खूप असं महाग नाही भेटणार. तुम्ही घरात हॉटेल स्टाईल करू शकतात आणि ते पण कमी प्राइस मध्ये. हॉटेलमध्ये खूप महाग पण भेटतं आणि तोच टेस्ट असतो जो आपण घरी पण करतो. तर आता ह्याचे मी असे तुकडे पण घेतले छोटे छोटे. आता ह्याला साईडला ठेवूया, कॅमेरावरती करूया आणि मी हात देते 1 मिनिट. आपण खलबत्ता घ्यायचा आहे आणि ह्याच्यात खलबत्ता घ्यायचं. ह्याच्यात या पोर्शन मध्ये आपण टाकायचं आहे हे 4 लिंबूचे फोड. मग त्याच्यानंतर अ लिटल बिट अमाऊंट ऑफ, एकदम पण थोडं नाही, एकदम पण जास्त नाही, प्लीज. हे तुमचं म्हणजे तुम्हाला असं बघून कळेल की एवढं प्रमाण घ्यायचं, एवढं नाही घ्यायचं. त्याच्यानंतर आपण घेतो शुगर. शुगरचं प्रमाण पण तेवढंच घेतलं जेवढं लागणार आहे. तुम्ही बघू शकता हे मिक्सर बनलेलं आहे. असं अजून बनलं नाही तर ह्याला आपण कुटायचं आहे. मी इमॅजिन करणार की आज ह्याच्यात भाऊ कुटायचं. आणि एवढं पण नाही कुटायचं जे लेमनचं हे साल असतं ना ते कडवट असतं थोडं, की एवढं नाही कुटायचं की कडवं पण आपण मोजी बनवूया. आणि परत हात धुण्यानंतर हे ह्याचं ज्यूस वगैरे उडलंय. आणि आता मी डायरेक्ट ग्लासचं प्रिपरेशन करणार आहे. सो आपण मीठ घेतलंय, ह्याच्यात नाही टाकायचं डायरेक्टली, म्हणजे आपण फुल काढून घ्यायचंय. त्याच्यानंतर एक असं ग्लासमध्ये घेतलेलं ऑलरेडी पाणी पडतंय. त्याच्यानंतर ह्याच्यावरचं खडं साईडला ठेवायचं. म्हणजे हे बनलंय ना मिक्सचर सिरप. थोडं अजून कुठे आहे का, 1 मिनिट अजून झालंय. आणि आता हे काढून घेतलं. हे जे
सिरप बनला ना, थांबा दाखवतो तुम्हाला. खूप हेवी आहे हे सिरप बनेल. तुझं सगळं टाकायचं, थोडं पण वेस्ट नाही राहत आणि सिरप खूप टेस्टी असतं. बनवता आहे. सो आता हे आपण ह्याच्यात आता सोडा पोर करायचं आहे, बट त्याच्यात आपण थोडंसं हे पण टाकायचं, काय बोलतात, मीठ आणि सोडा पावडर. Let's take soda. Kill. फिजी त्याच्यात पोर करूया. जी गॅस टाकायला बस साईडला टाकायचं आहे. एक मिनिट हे करण्याच्या आधी मी थोडंसं डेकोरेशनसाठी चॉप करून घेते लेमन. एक असं साईडला लावायला, ह्याला एक असं स्लाइस. आणि आजची जज माहिती कोण आहे? माझी मम्मी, जी ही ड्रिंक टेस्ट करणार आहे आणि सांगणार आहे ही कशी आहे. ओ परफेक्ट कट झालं. आता ह्याच्यातले पण सीड्स काढून टाकायचे आपण आणि पूर्णपैकी सीडलेस करायचं आहे. असं रेस्टॉरंटमध्ये भेटतं ना तसंच. सीड्स काढायला खूप कंटाळतात. तुम्ही कधी घरी कुकिंग केली आहे का? मला नक्की सांगा, कारण का मी तर खूप वेळा केली आहे. मी सोयाबीनची भाजी बनवली आहे, मोहितो तर खूप वेळा बनवलं आहे, त्याचा व्हिडिओ नाही बनवला, तर आज मी बनवते. सो आता हे असं एक कट झालं एकदम प्रॉपर सर्कल, आणि मग त्याला ना एका साईडला असं कट द्यायचं. लाईक दिस. आणि फिट करू बघा, होते बस, पडवू नाही द्यायचं त्याला. हा वाचलं राहिलं. आता मी जाते आणि परत हँडवॉश करते आणि मग भेटते. खूप वेळा हँडवॉश केला. आणि मग आपण सोडा आता पोर करायचं आहे. फायनली सोडा घ्यायचा. चिल्ड आहे. आणि ह्याच्यात थोडंसं असं अ पिंच ऑफ सॉल्ट टाकायचं आहे. व्हेरी लिटल, लाईक व्हेरी लेस. थोडंसं टाकूया आणि आता ह्याला मिक्स करायचं आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट जजकडे भेटते हे ड्रिंक घेऊन. बाय बाय. तर आता आपली ड्रिंक आहे इथे रेडी आणि ते जज पण रेडी आहे. हॅलो जज. हाय. तर ही ड्रिंक तुम्ही टेस्ट करा आणि रेट करा आउट ऑफ 10. आणि हे आहे मोजितो, जे मी स्वतः बनवलं आहे. अच्छा, तू स्वतः बनवलं? ह्याचं सिरप वगैरे सगळं. टेस्ट आणि सी. रिफ्रेशिंग आहे. आउट ऑफ 10 किती? मस्त. 10 आउट ऑफ 11. ओहो 11, एक मार्क जास्त. ओके, खूप छान, मस्त, खूप छान आहे. व्हेरी गुड. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असणार, डू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब टू यूट्यूब चॅनल जितेश नाके ब्लॉग्स. आणि हा नक्की तुम्ही ही डिश ट्राय करा, म्हणजे रेसिपी ट्राय करा आणि मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा कशी वाटली. आणि Okay, bye. डिशसाठी सबस्क्राईब नक्कीच करा.